परिसरातील आमचे मार्गदर्शक दत्तात्रय गायकवाड यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्व दुःखदांत करणारे या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, 3 मुली असा त्यांचा परिवार आहे। दत्तनगर परिसरामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी त्यांच्या 3 मुलींना आणि मुलांना उच्च शिक्षित केलेलं आहे। हे सगळं काम करत असताना समाजाचं काम देखील अत्यंत या ठिकाणी त्यांनी अत्यंत आत्मीयतेने केलेलं आहे। या मोहननगर, चिंचवड, दत्तनगर, विद्यानगर, रामनगर परिसरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हे व्यक्तिमत्व सामील असायचं, कुटुंबाला आधार देण्याचं काम करायचं। खरं तर छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या चळवळीचा आमच्या भागातला आधारस्तंभ गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय की त्यांच्या अंत्यविधीला आम्ही दत्तनगरपासून या ठिकाणी आलो। संपूर्ण रस्त्यावर पाऊस पडत असताना हजारोच्या संख्येने परिसरातले लोक त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले। ज्यावेळी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हृदयाशी हृदय जुळतं त्याचवेळी अशा प्रकारची हजारोच्या संख्येने उपस्थिती मिळत असते। आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानायचे। ते संत कबीरदास म्हणायचे की केबरा आयशी करणी कर चल की जग हसे तुम रोये। मात्र तू जाताना असं काम कर की जग रडलं पाहिजे, तू हसत गेला पाहिजे। दत्तात्रय गायकवाड त्याच पद्धतीने गेले। अल्पशा आजाराने त्यांचं वय जाण्याचं नव्हतं, केवळ वय वर्ष 57 या वयात ते गेले। अशा परिस्थितीमध्ये त्यांची पत्नी, त्यांची 3 मुलं यांच्यावरती हा जो काय दुःखाचा आघात झालेला आहे तो सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य संपूर्ण गायकवाड परिवार आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळो अशा प्रकारची या ठिकाणी मी त्यांना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि मी आमच्या मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, रामनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने तसेच आमच्या जनचळवळीच्या सगळ्या आमच्या साथींच्या वतीने आदरणीय मानवजी कांबळे यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। जय भीम।